नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश नीले. व्हॅलेंटाईन 2024 या वर्षीचा जो व्हॅलेंटाईन डे आहे त्या अंतर्गत मी साधारण 7 ते 8 कविता आपणासमोर सादर केलेल्या आहेत आत्तापर्यंत. त्याच सदरातील अजून माझी एक कविता, अर्थातच प्रेमकविता. आणि सुरुवातीला असं वाटतं की म्हणजे सुरुवातीला काही शेवटपर्यंत आपल्या जे जवळचं असतं किंवा ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, मग ते नातं कुठलं पण असू देत, तर आपल्याला त्याच्याशी सगळं शेअर करावंसं वाटतं. आणि त्यातल्या त्यात ती आणि तोचं नातं असेल तर मग असं वाटतं की काय शेअर करू आणि काय नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो असावासा किंवा ती असाविषयी असं प्रत्येकाला एकमेकांना वाटत असतं. मग असा तो हवा, पण कशासाठी हवा, खूप मोठी यादी आहे, पण त्याला मी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा कशी वाटते आहे. तिला असं वाटतं की ती ही अर्थातच ती म्हणते आहे, ह्या आशयाची कविता आहे. ती म्हणते आहे की तू मला हवास, पण कशासाठी सादर करते. माझी स्वरचित कविता ज्याचं शीर्षक आहे तू हवास. मला कशासाठी मला मनातलं बोलायला तू हवास. मी लिहिलेलं वाचून दाखवायला तू हवास. माझा हक्काचा सवंगडी फक्त तू आणि तूच हवास. भरून आल्यावर रित होण्यासाठी तू हवास. पार शिणून गेल्यावर विसाव्यासाठी देखील तूच हवास. जीव कातर होताना सांभाळावयास तूच हवास. आणि दाट धुक्यात हातात हात घालून फिरण्यास तूच हवास. तू माझाच आहेस हे माझे मिरवणे पाहण्यात देखील तूच हवास. अगदी कच्चा भांडाव्यास देखील तूच हवास. हक्काचं भांडण ना. मी दिसते कशी, हसते कशी हे सांगावयास पण तूच हवास. मी दिसते कशी, हसते कशी हे सांगावयास पण तूच हवास. आणि तुझ्या विना किती अगतिक झाली आहे हे सांगावयास देखील तूच हवास. आजचं पडलेलं निळं गोड स्वप्न सांगावयासही तूच हवास. आणि माझ्या डोळ्यात दाटलेलं पाणी टिपण्यास देखील तूच हवास रे. किती सुखात आहे मी हे सांगावयासही तूच हवास. तुझ्या विना जगण्यात मजा नाही हे सांगावयासही तूच हवास. तुझा किती राग येतो हे सांगावयासही तूच हवास. आणि तुझ्या प्रेमाची भरती कशी येते हे ऐकावयासही तूच हवास. तुझ्या सोबत कशी जगते हेही सांगण्यास तूच हवाय. आणि तुझ्या वाचूनही मी कशी जगती आहे हे सांगावयासही तूच हवास. तुला कडकडून मिठी मारायची आहे हे सांगण्यासही तूच हवास. आणि माझ्या धडधडत्या श्वासांना संथ लयीत आणण्यासाठी देखील तूच हवास. अंतर्बाह्य तुझ्यात मी सामावून जावे हे अनुभवण्यासाठीही तूच हवास. तुझ्यात मी सामावून जावे हे अनुभवण्यासाठीही तूच हवास. आणि अंतर्बाह्य उसवताना ते शिवण्यास देखील तूच हवास. दचकून जाग येता सावरावयास जवळी तूच हवास. दचकून जाग येता सावरावयास जवळी तूच हवास. आणि उसवलेल्या झोपेला एकसंध करण्यास तूच हवास. तुझ्या डोळ्यांच्या आरशात मी कशी दिसते हे सांगावयासही तूच हवास. आणि माझ्या आनंदाच्या, सुखाच्या, लाजऱ्या, हसऱ्या, साऱ्या गुलाबी क्षणांचा सांगाती तू आणि फक्त तूच हवास. तू आणि फक्त तूच हवास. बस इतक्याच गोष्टीसाठी तू हवास. अजून राहिलं आहे का काही? राहिलं असेल तर त्याच्यात ॲड करून तुम्ही मला तुमच्या अभिप्रायात नक्की सांगू शकता. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी नेहमी म्हणते मी तसा लाख मोलाचा. माझी कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.